नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृपा स्टडी टार्गेट यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, आपला आजचा भाग 6 आहे. यामध्ये आपण 5 भाग घेतलेले आहेत. बघितले नसेल तर बघून घ्या. चला डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, भारतीय संविधानातील संविधान निर्माते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, संविधान निर्माते म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, मोहनजोदडो कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर जे मोहनजोदडो ते हडप्पाकालीन स्थळ आहे मित्रांनो, ते जे आहे ते सिंधू नदीच्या किनारी वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर आपल्याला विचारले पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट इथं शुक्र दिलेला आहे, पण सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय राष्ट्रीय जी काँग्रेसची स्थापना होती 1885 मध्ये झाली होती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, शेरशाह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, शेरशाह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर शेरशाह म्हणून आपण शेरशाह सुरीला ओळखतो. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, क्विक इंडिया मूव्हमेंट कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन आहेत 1930, 1940, 1942, 1947. तर क्विक इंडिया मूव्हमेंट 1942 ला सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट भारतातील सर्वात मोठं राज्य कोणते क्षेत्रफळानुसार? तर आपल्याकडे आन्सर आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. क्षेत्रफळानुसार ते सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, ग्रीन रिव्हॉल्युशनचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन रिव्हॉल्युशनचे जनक म्हणून आपण MS स्वामीनाथन यांना ओळखतो भारतामध्ये, आणि जगामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण नॉर्मन बॉरलॉग यांना ओळखतो. नेक्स्ट हिमालय पर्वतांची निर्मिती कोणत्या प्लेटच्या टक्करामुळे झाली होती? तर हिमालय पर्वतांची जी निर्मिती होती ती कोणत्या प्लेटच्या टक्करामुळे झाली होती? तर ऑप्शन आहेत युरेशियन आणि इंडियन प्लेट, पॅसिफिक आणि युरेशियन प्लेट, ऑस्ट्रेलियन आणि इंडियन प्लेट, आफ्रिकन आणि युरेशियन प्लेट. तर याची जी निर्मिती होती ती युरेशियन आणि इंडियन प्लेटमुळे झाली होती. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, अजिंठा लेणी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे शिल्पकला, चित्रकला, वाद्य निर्मिती आणि नृत्यकला. तर जी अजिंठा जी लेणी आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहे? तर चित्रकलेसाठी. तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पाहूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे 1930, बी आहे 1935, सी आहे 1947, डी आहे 1950. तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची जी स्थापना होती ती 1935 ला झाली होती. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, द्रौपदी ही कोणत्या महाकाव्यातील प्रमुख पात्र आहे? तर द्रौपदी ही कोणत्या महाकाव्यातील प्रमुख पात्र आहे? तर महाभारत. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न नीट वाचा. भारतातील सर्वात मोठे वाळवंट आपल्याला विचारलेलं आहे. तर भारतातील जे सर्वात मोठं वाळवंट आहे ते कोणते आहे? थारचं वाळवंट. जर आपल्याला विचारलं जगातील, तर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. नंदनकानन हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड. तर जे नंदनकानन आहे ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट महान सम्राट अशोक कोणत्या राजवंशाचा होता? तर अशोक जो महान सम्राट होता तो कोणत्या राजवंशाचा होता? तर आपल्याकडे पर्याय आहेत गुप्त, मौर्य, कुशाण आणि सातवाहन.
तर जो अशोक होता तो मौर्य वंश का होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्राची स्थापना विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 1947, बी आहे 1950, सी आहे 1960, डी आहे 1962. तर महाराष्ट्राची स्थापना ही 1960 ला झाली होती. 1 मे 1960. 1960 ला झाली होती. नेक्स्ट महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख. तर महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण होते. कमेंटमध्ये हे सांगा की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर आपल्याला विचारलेले महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर आपल्याकडे पर्याय आहेत तापी, भीमा, कृष्णा आणि गोदावरी. तर महाराष्ट्रातील जी सर्वात लांब नदी आहे ती कोणती आहे? गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट पैठणी साड्या कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो पैठणी ज्या साड्या आहेत त्या कुठे प्रसिद्ध आहेत? सोलापूर, पैठण, नागपूर आणि नाशिक. याचं योग्य उत्तर आहे पैठण. पैठणी साड्या पैठण येथे प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? तर जो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तो कोठे आहे? ऑप्शन दाबले नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे आहे. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळानुसार? ऑप्शन आहेत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22 आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे विचारला आहे. तर हरियाल. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23 आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुणी लिहिला? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराज. तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला होता. कमेंट मध्ये हे सांगा की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे. नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 आहे 1862, बी आहे 1885, सी आहे 1900, डी आहे 1950. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 ला झाली होती. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए आहे पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर. तर भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट जय जवान जय किसान हे घोषणावाक्य कुणी दिले? तर ऑप्शन आहेत महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला होता? लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन नंबर ए आहे काळवीट, बी आहे गवा, सी आहे वाघ, डी आहे सिंह. महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो कोणता आहे? गवा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत म्हणजे प्रशासकीय विभाग किती आहेत? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे 5, बी आहे 6, सी आहे 7, डी आहे 8. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 7 प्रशासकीय विभाग आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक डी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे होते मित्रांनो काही महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला